हरे कृष्णा. सर्वांचं गीतामृत या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 18 मोक्ष संन्यासी योग त्यामधील 50वा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चातदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. मोक्ष संन्यासी योग यामधील 50वा श्लोक. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथा आपनोति निबोध मे. समासेनेव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. अर्थ, हे कौन्तेया, ज्या मनुष्याने या सिद्धीची प्राप्ती केली आहे तो सर्वोच्च ज्ञानाची परम सिद्धावस्था अर्थात ब्रह्मावस्था कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो ते माझ्याकडून जाण. याचे आता मी तुला संक्षेपाने वर्णन करून सांगतो. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य. केवळ भगवंतांकरिताच आपले नियत कर्तव्य कर्म केल्याने मनुष्याला परमसिद्धावस्था कशी प्राप्त करता येते ते भगवंत अर्जुनाला सांगत आहे. भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थच केवळ आपल्या कर्मफळांचा त्याग केल्याने मनुष्याला परमोच्च परिपूर्ण ब्रह्मावस्था प्राप्त होते. हाच आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे. विशुद्ध कृष्ण भावनेची प्राप्ती करण्यामध्येच ज्ञानाची पूर्णावस्था आहे आणि याचेच वर्णन पुढील श्लोकांमध्ये करण्यात आले आहे. तर आपण काल पाहिलं, पवित्र लीला माताजींनी पाहिलं की सांगितलं की खऱ्या अर्थानं संन्यास वृत्ती म्हणजे काय. म्हणजे संन्यास म्हणजे केवळ भगवी वस्त्र नेसून सर्व संसार करणं असं नसून आपण ज्या कोणत्याही आश्रमात किंवा कोणत्याही वर्णात आहोत, आपण जे काही कर्म करत आहोत तर त्या ठिकाणी राहून केवळ वृत्तीमधला बदल करणं आणि भगवंतांचं म्हणजे आपल्याला काही फार त्याग पण करायचा नाहीये. केवळ आपल्याला भगवंतांना जोडायचं आहे. प्रत्येक गोष्ट भगवंतांशी जोडायची आहे. भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून आपल्याला सर्व कर्म करायची आहेत. एवढं साधं एवढं आपण एवढा छोटासा बदल केला तरी देखील आपण संन्यास वृत्ती सहजपणे अवगत करू शकतो. आणि हीच सिद्धी आहे. आणि ही सिद्धी ज्या मनुष्याने प्राप्त केलेली आहे तो सर्वोच्च ज्ञानाची परम सिद्धावस्था अर्थात ब्रह्मावस्था कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो हे आता जाण. आणि मग त्याच्यासाठी अजून काय करायचं ते पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत सांगणार आहेत आपल्याला. तर म्हणजे संन्यास वृत्ती ही महत्वाची आहे, आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण हीच योगारूढ अवस्था असं म्हटलेलं आहे की जिथे भगवंतांशी सातत्यानं जोडलेलं असणं म्हणजे ती योग सिद्धी किंवा योगाची परमोच्च अवस्था आहे. म्हणून प्रत्येक क्षणी आपण जेव्हा श्रीकृष्णांशी आपण संबंधित राहू तेव्हा आपल्यामध्ये ही संन्यस्त वृत्ती आपोआपच निर्माण होईल. म्हणजे त्यासाठी वेगळं अजून काही करण्याची गरज नाही. कारण संन्यास म्हणजे कुठल्याही गोष्टीचा त्याग नसून केवळ श्रीकृष्णांसाठी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत एवढी एकमेव गोष्ट झाली की ती झाली संन्यस्त वृत्ती. आता
प्रत्यक्षात श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या उदाहरणात हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे की जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी संन्यास आश्रम स्वीकारला, कारण त्याचा एकमेव उद्देश होता की सर्व जगभरामध्ये त्यांना कृष्ण प्रेम द्यायचं होतं. या सर्वोच्च उद्दिष्टासाठी त्यांनी संन्यास आश्रम स्वीकारला आणि ते जगन्नाथपुरीमध्ये राहिल्यानंतर काही काळ वास्तव्य केलं त्यांनी आणि नंतर मात्र ते त्यांच्या सर्व जे निज पार्षद होते तर त्यांना त्यांनी काय सांगितलं, कारण श्री चैतन्य महाप्रभूंना सोडून म्हणजे त्यांनी आपल्याला सोडून जावं ही कल्पना खर तर कुणालाच मान्य नव्हती. त्यामुळं श्री चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलं, त्यांच्या जे आजूबाजूचे पार्षद होते, त्यांचे निजे पार्षद होते, त्यांना सांगितलं की माझे जे मोठे भाऊ आहेत तर त्यांना शोधण्यासाठी म्हणून मी संपूर्ण भारतभर भ्रमण करणार आहे आणि तिथून ते त्यांच्या शोधार्थ म्हणून खरं तर निघाले. ऍक्च्युली उद्देश हा होता की त्यांना संपूर्ण भारतवर्षामध्ये या कृष्ण भावनामृत आंदोलनाचं त्यांना प्रचार करायचं होतं, सर्वांना कृष्ण प्रेम द्यायचं होतं. आणि जेव्हा हे भ्रमण करताना पहिली ते ज्या गावामध्ये आले, कुर्म गाव, तर त्या ठिकाणी कुर्म ब्राह्मण राहत होते आणि त्यांनी पाहिलं की हे मोठे संन्यासी आहेत आणि त्यांच्या भोवती खूप जण म्हणजे खूप जे भक्त वैष्णव आहेत, जो वैष्णवांचा मेळ आहे, तर तो आणि चैतन्य महाप्रभूप्रती खूप आकर्षित होतात, त्यांच्या या हरिनामा प्रचार प्रभावित होतात आणि स्वतः देखील खूप मोठे वैष्णव असतात. तर ते काय करतात की त्यांना म्हणजे श्री चैतन्य महाप्रभूंना घरी प्रसादासाठी आमंत्रित करतात आणि घरी आल्यानंतर ते खूप छान अशी त्यांचा आदरातिथ्य करतात आणि महाप्रभूंना म्हणतात की मला माझ्या त्याग करायचा आहे आणि संन्यासी बनून तुमच्या बरोबर या हरे कृष्ण आंदोलनामध्ये भाग घ्यायचा आहे. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू त्यांना स्पष्टपणे नकार देतात. ते म्हणतात की नाही, तू जे काही तुझं नियत कर्म गृहस्थ म्हणून तुझं जे काही कर्तव्य आहेत ती तू कर आणि केवळ हरिनाम ह्याचा स्वीकार कर, कीर्तन कर, नित्य स्मरण कर. केवळ एवढ्या एका गोष्टीने तू ती संन्यास वृत्ती धारण करू शकशील. तर आपण महाप्रभूंच्या जीवनामध्ये आपण पाहू शकतो की त्यांनी अनेकांना गृहस्थाश्रम स्वीकारायला सांगितलेला आहे. काही जणांना म्हणजे संन्यास किंवा ब्रह्मचारी आश्रम स्वीकारायला सांगितलंय. तर महाप्रभूंचे जे पार्षद आपण पाहिले, श्रीवास ठाकूर म्हणा किंवा अद्वैताचार्य, हे जे सगळे आहेत तर ते खऱ्या अर्थानं खरं तर गृहस्थच होते आणि त्यांना घेऊन महाप्रभूंनी ही हरे कृष्ण आंदोलन ची सुरुवात केलेली आहे किंवा त्याचा प्रचार केलेला आहे. तर महाप्रभू हे करू शकत होते ना, ते स्वतः संन्यास त्यांनी धारण केलेला आहे, परंतु त्यांनी इतरांना मात्र गृहस्थ जीवन जगताना कशा पद्धतीने या हरे कृष्ण भावनामृत याचा अंगीकार करायचा ते मात्र त्यांनी आपल्या उदाहरणावरनं किंवा त्यांच्या पार्षदांशी त्यांचं कसा तो व्यवहार आहे त्याच्यावरनं त्यांनी सर्वांना शिकवलेला आहे. आणि मग त्यांच्या संपूर्ण भारतवर्षामध्ये ते नंतर महाराष्ट्रामध्ये देखील आले. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला गेले, त्याच्यानंतर पंढरपूरला गेले, त्याच्यानंतर वैपायनी म्हणजेच मुंबईला गेले. तर अशा पद्धतीने अनेक ठिकाणी महाराष्ट्र असू देत किंवा साऊथ इंडिया असू देत, आपण झारखंड लीला पाहतो, तर सर्व ठिकाणी त्यांनी प्रवास केलेला आहे
आणि अगदी प्राण्यांना देखील त्यांनी हे हरिनाम किंवा कृष्ण प्रेम दिलेलं आहे. म्हणजे झारीखंड लीलेमध्ये आपण पाहतो की खर तर वाघ आणि हरिण हे एकमेकांचे शत्रू, परंतु जेव्हा त्यांच्यामध्ये हे हरिनाम किंवा कृष्ण प्रेम जागृत होतं, तेव्हा ते एकमेकांना आलिंगन देतात आणि एकमेकांबरोबर ते नृत्य संकीर्तन करतात. तर प्राण्यांमध्ये देखील त्यांनी ही हरिनाम किंवा कृष्ण प्रेम त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला असं बऱ्याचदा वाटतं की जेव्हा आपण कृष्ण भावनामृत करण्याचा किंवा स्वीकारण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा खरं तर आपण परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न करतो. आणि असं असेल तर मग माझी छान भक्ती मी करू शकेन असा आपण विचार करतो. परंतु महाप्रभूंनी त्यांच्या उदाहरणातून दाखवून दिलेलं आहे की परिस्थितीला आपण बदलण्याचा प्रयत्न करायला नाही पाहिजे. म्हणजे हरिदास ठाकूर, नामाचार्य हरिदास ठाकूर, तर यांना त्यांच्या जन्मजात जे त्यांची जाती होती, तर त्यानुसार त्यांना जगन्नाथ मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. तर ते त्यांच्या त्या बकुळ वृक्षाखाली ते त्यांच्या निवासस्थानी ते सातत्याने हरिनाम घेत असत. तर महाप्रभूंनी असा कधीच प्रयत्न केला नाही की हे तर मोठे वैष्णव आहेत, तर त्यांना जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये प्रवेश द्या, म्हणून त्यांनी कधीच हट्ट धरला नाही किंवा त्यांनी कुणाला म्हणजे त्या जे काही प्रशासन आहे मंदिराचं त्यांना कधीच त्यांनी सांगितलं नाही. तर त्यांनी काय केलं की ते रोज जगन्नाथजींचा प्रसाद घेऊन हरिदास ठाकूरांकडे जात आणि स्वतः म्हणजे श्रीकृष्ण स्वतःच त्यांना ते दर्शन पण देत आणि प्रसाद पण देत. तर अशा पद्धतीने त्यांनी स्वतःच्या ह्याने दाखवून दिलं की परिस्थितीला न बदलता आपण केवळ आपली भावना ही बदलायला हवी आणि आपल्या प्रत्येक म्हणजे कुठली गोष्ट करताना आपण बाकीच्या गोष्टींकडे तसं पाहिलं तर दुर्लक्ष करायला हवं आणि केवळ आपला उद्देश काय आहे तर हरिनाम किंवा कृष्ण प्रेम. तर आपण सातत्यानं श्रीकृष्णांचं स्मरण करणं हे गरजेचं आहे. आणि हे जेव्हा आपण करू तेव्हा आपण कोणत्याही परिस्थितीत असू, कोणत्याही वर्णात असू, कोणत्याही आश्रमात असू, तर कुठलीही बाह्य परिस्थिती आपल्याला व्यत्यय आणत नाही किंवा डिस्टर्ब करत नाही. तर हे फार महत्वाचं आहे. तर आता आणि हीच योगारूढ किंवा योगाची खऱ्या अर्थाने परिपूर्णता आहे. तर आपल्या संतांनी देखील म्हणजे श्री संत तुकाराम हे पण म्हणतात की ते पण असं म्हणत नाहीत की तुम्ही केवळ म्हणजे सर्व काही कामधंदा सोडा आणि भगवंतांचं नामस्मरण करत बसा किंवा केवळ एका जागी बसून जंगलात जा किंवा अशा पद्धतीने केवळ हरिनामाचं हे करा. तर ते पण काय म्हणतात की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला विठ्ठलाचं दर्शन होणं गरजेचं आहे. येणे सोसे मन झाले हाव भरे, परती माघारे घेत नाही, बंधनापासून उकलल्या गाठी, देता आली मिठी सावकाश. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. म्हणजे आपण केवळ विठ्ठलाला अंगीकारायचं आहे आणि मग काम क्रोध हे आपोआपच आपलं घर किंवा आपल्यातून आपलं घर रिकाम करतील. म्हणजे आपल्याला परिस्थितीवरती मात करण्याचं बाकी त्याच्याशी ते प्रयत्न करायचे नाहीयेत. तर आपल्याला सातत्यानं विठ्ठल नाम घेत राहायचंय, विठ्ठलाचं स्मरण करायचं आहे. आणि हे केलं तर मग आपल्याला आपला देह भरीला विठ्ठले, आपण आपला देह विठ्ठलाने इतका भरायला हवा की बाकीच्या ज्या अनावश्यक ज्या गोष्टी आहेत काम क्रोधासारख्या त्या आपोआपच आपलं घर रिकाम करतील. तर आता मी तेच अजून काय ह्या संतांनी काय सांगितलं आहे तर त्याच्यासाठी अजून आपलं जर आपण दिनचर्या जर पाहिली
तर त्याच्यामध्ये देखील कशा पद्धतीने आपण कृष्ण भावनामृत हे अवलंबन त्याचा करू शकू, त्याचा विचार करताना लक्षात आलं की आपण दिनचर्येमध्ये देखील जरी ठीक आहे की आपण खूप असे उच्च स्तरावरचे भक्त नाही असं जरी आपण म्हटलं आणि केवळ आपल्या परंपरांचा किंवा वैदिक पद्धतीचा अवलंबन जरी केलं, रूढीगत जरी आपण सगळ्या गोष्टी केल्या, तरी देखील आपण पाहू शकतो की आपल्याला क्षणोक्षणी किंवा प्रत्येक ठिकाणी खर तर हरिनाम किंवा हरीचं स्मरण व्हावं यासाठी खूप साऱ्या गोष्टी आपल्या परंपरेमध्ये देखील सांगितल्यात. तर त्याची आता दिनचर्येपासून जर आपण सुरुवात केली तर आपण जेव्हा उठतो तेव्हा आपण काय म्हणतो, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये तू सरस्वती करमूले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम, इथून आपली सुरुवात होते. म्हणजे सुरुवातीलाच आपण लक्ष्मी देवींचं, सरस्वती देवींचं आणि गोविंदाचं म्हणजे श्रीकृष्णांचं स्मरण करतो. त्याच्यानंतर आपण जेव्हा पाय आपल्या पायांनी पृथ्वीला स्पर्श करतो तेव्हा आपण समुद्र वसने देवी मंडले विष्णू पत्नी नमस्ते पादस्पर्शम क्षमस्व, इथं देखील आपण विष्णू पत्नी म्हणून त्यांची क्षमा मागतो. त्याच्यानंतर पुढचा श्लोक काय म्हणतो, वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु, असं आपण स्मरण करतो. झोपताना देखील कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो. तर आपल्या दिनचर्येमध्ये देखील असे काही श्लोक आहेत की उठताना बसताना सगळ्या ठिकाणी आपल्याला श्रीकृष्णांचं स्मरण आपल्याला करून देत आहेत, त्यांच्या भक्तांचं स्मरण करून देत आहेत. आपण देखील म्हणजे या इस्कॉन मध्ये आल्यापासून आपण प्रवास जरी करायचा म्हटलं तरी आपली सुरुवात होते नमस्ते नरसिंहाय पासून. त्याच्यानंतर प्रातःकालचं जेव्हा आपण पूर्ण जे मॉर्निंग प्रोग्राम आहे तर त्याच्यामध्ये तुळशीला पाणी घालताना आपण नमो नमः तुलसी महामंत्र म्हणतो. त्याच्यानंतर चेतोदर्पण मार्जनम शिक्षाष्टकम म्हणतो. त्याच्यानंतर गुरूंचं आपण स्मरण करतो, श्री गुरुचरण पद्म. त्याच्यानंतर प्रसाद घेताना देखील महाप्रसादे गोविंदे, सगळ्यात आवडता आपला हा मंत्र आहे. तर महाप्रसादे गोविंदे म्हणजे जेवताना देखील आपण भगवंतांचं स्मरण करतो. संध्याकाळी देखील गौर आरती करतो. तर या प्रत्येक म्हणजे दिनचर्येतल्या प्रत्येक गोष्टीमध्ये जरी आपण भगवंतांचं अशा प्रकारे स्मरण करू शकलो तर आपल्याला वेगळं असं संन्यस्त वृत्तीसाठी खूप मोठा कष्ट करण्याचे, प्रयास करण्याची खरंच काही गरज नाही. त्याच्यानंतर जर आपण आपले संस्कार जर पाहिले, षोडश संस्कार म्हणतो ना आपण, तर त्याच्यामध्ये देखील म्हणजे हे झालं दिनचर्या, परंतु आपल्या आयुष्याची सुरुवात कुठून होते तर जन्मापासून मृत्यूपर्यंत जे षोडश संस्कार आहेत तर त्याचा देखील उद्देश हा भगवंतांच्या स्मरणाशी निगडीत आहे किंवा भगवंतांचं स्मरण करून देण्यासाठी आहे. त्याच्यामध्ये गर्भाधान पासून आपल्या संस्काराला सुरुवात होते. गर्भाधानचा उद्देश किंवा त्याच्यानंतर गर्भावस्थेमध्ये त्या बाळाची रक्षा करण्यासाठी कुसंवन आहे किंवा सीमंतोनयन आहे की त्या बाळाला सुरक्षा प्रदान करण्यासाठी आपण भगवंतांकडं प्रार्थना करतो, त्यांच्या भक्तांकडे प्रार्थना करतो. त्याच्यानंतर सुरुवातच आपली गर्भाधान, बाळाला जन्म घालण्याचा उद्देशच काय राहतो की हे बाळ हे पुढे जाऊन समाजासाठी हितकारक गोष्टी करू देत आणि तुमचा म्हणजे श्रीकृष्णांची सेवा त्याच्या हातून घडू देत, खूप मोठा कृष्णांचा भक्त वैष्णवांची सेवा घडू देत, अशा पद्धतीचे आपले उद्देश असतात. मग तिथून गर्भाधान संस्काराला सुरुवात होते. त्यानंतर सुरक्षेसाठी कुसंवन सीमंतोनयन संस्कार आहेत. जन्मानंतर जातकर्म आहे ज्याच्यामध्ये मध आणि तूप हे चाटवलं जातं आणि त्याच्या ज्या काही म्हणजे ते थोडक्यात
एक शुद्धी कर्म असं केलं जातं. तर याच्यामध्ये त्याच्यानंतर नामकरण संस्कार जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये देखील आपण जी नाव सिलेक्ट करतो तर पाहू शकतो आपण की प्रत्येक म्हणजे आपल्या संस्कृतीमधल्या प्रत्येक नावाला काही ना काहीतरी अर्थ असतो. असं कुठलंच नाव नाहीये की जे काहीतरी निरर्थक आहे. म्हणजे आपण ह्या छोट्या छोट्या जरी गोष्टी आपण परंपरागत ज्या आहेत त्या जरी आपण त्याचं अवलंबन केलं तरी देखील आपल्याला भगवंतांशी कनेक्ट होता येतं. किंवा भगवंतांचं स्मरण आपल्याला होऊ शकतं. म्हणजे साधी साधी नावं जरी पाहिली आपण, माधव आहे, राघव आहे, जी आधुनिक काळामध्ये देखील आपल्याला उपयोगी पडू शकतात किंवा आधुनिक काळाला मॅच होऊ शकतात अशी बरीचशी नावं आपल्याला सापडतील. प्रल्हाद आहे, त्याच्यानंतर मुलींमध्ये राधा, राधिका, ललिता, विशाखा, हेमांगी अशा सारखी जी नावं आहेत ती भगवंतांशी किंवा भगवंतांच्या भक्तांशी जोडलेली आहेत. तर साधं आपण नाव जरी आपण सातत्यानं आपल्या मुलांचं घेतलं किंवा मित्रमैत्रिणींचं जरी घेतलं तरी आपल्याला म्हणजे आपण म्हणतो ना की अज्ञात म्हणजे काही आपल्याला फार त्याचं काही ज्ञान नसतं की आपण भगवंतांना हाक मारतोय. जशी आपण अजामयीची गोष्ट पाहिली की त्यांनी नारायण हे त्यांच्या धाकट्या मुलाचं नाव ठेवलं आणि अंतसमयी त्यांनी नारायण म्हणून हाक मारली. ऍक्च्युली ती मुलासाठी हाक होती परंतु तेवढ्या एका शब्द म्हणजे त्या हाकेनुसार विष्णुदूत आले आणि त्यांना घेऊन गेले. तर एवढं नावाचं पण देखील महत्व आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर पुढे निष्क्रमण संस्कार आहे की ज्याच्यामध्ये सूर्य आणि चंद्र जे भगवंतांचे डोळे आहेत तर त्यांचं दर्शन व्हावं या दृष्टीने नंतर निष्क्रमण संस्कार असतो की जो 4थ्या महिन्यामध्ये होतो की जेणेकरून ते बाळ हे नम्र आणि तेजस्वी बनव. हरी बोल. तर नम्र आणि तेजस्वी बनावं या दृष्टीने निष्क्रमण संस्कार आहे. त्याच्यानंतर 6व्या महिन्यामध्ये अन्नप्राशन संस्कार आहेत. तर याच्यामध्ये देखील आपण काय करतो की भगवंतांचाच प्रसाद खर तर त्या बाळाला देतो. त्याच्यानंतर मग बरेचसे आहेत की चुडाकर्म, नंतर विद्यारंभ संस्कार आहे. तर विद्यारंभ संस्कार मध्ये असं नाहीये की ABCD शिकवली म्हणजे विद्यारंभ असं नाही की ए काढ बी काढ असं काय आपण शिकवत नाही. आपण काय लिहितो ओम किंवा श्री गणेशाय नमः. तर अशा पद्धतीने आपण भगवंतांची नावं लिहून खर तर विद्यारंभ संस्कार करतो. त्याच्यानंतर बरेचसे संस्कार आहेत, कर्णवेद, यज्ञोपवीत. तर याच्यामध्ये कर्णवेद जरी संस्कार आपण घेतला की जेणेकरून शारीरिक तर आहेच गोष्टी परंतु श्रवण शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा संस्कार आहे. तर आपल्या म्हणजे जेव्हा आपण आध्यात्मिक ह्याच किंवा भक्तीचं आपण अवलंबन करतो किंवा त्याची प्रॅक्टिस करतो तर त्याच्यामध्ये श्रवणाला नवविधा भक्तीमध्ये खूप मोठं स्थान आहे. तर त्या दृष्टीने हा संस्कार देखील महत्वाचा आहे की जेणेकरून या बाळांनी सातत्यानं हरिनाम त्याचं श्रवण करावं, हरिकथा ऐकाव्यात, चांगल्या गोष्टी ऐकाव्यात, ग्राम्य कथा ऐकू नयेत. तर अशा संस्कारांच्या मुळांशी खर तर आपल्या भगवंतांशी जोडलं जाण्याचं खरं तर मूळ आहे. अशा प्रकारचे अनेक संस्कार आहेत की यज्ञोपवीत आहे, गुरुकुल मध्ये जाऊन तिथंच अध्ययन करण्याच्या पूर्वीचा हा संस्कार आहे आणि नंतर गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करण्यासाठी विवाह संस्कार हा फार महत्वाचा संस्कार आहे. पुन्हा त्या ठिकाणी देखील आपण पाहू शकतो की जे काही मंत्रोच्चार असतात तर त्याच्यामध्ये देखील हाच एकमेव उद्देश असतो की पती आणि पत्नी ही एकमेकांशी एकनिष्ठ राहून एकमेकांच्या आध्यात्मिक, भौतिक तर आहेच परंतु आध्यात्मिक विकासासाठी देखील प्रयत्नशील राहतील.
तर प्रत्येक गोष्टीमागे भगवंतांकडे जाण्यासाठी या गोष्टी सुलभ पद्धतीने कशा होतील या दृष्टीने हे सगळे संस्कार आहेत. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपण म्हणतो ना की अग्नी ही सर्व गोष्टींना पवित्र करते, तसंच आपल्या जे काही शरीर किंवा त्याचे जे काही कर्म आहेत ह्या सगळ्या शुद्धी करण्यासाठी म्हणून अंत्येष्टी संस्कार येतो. तर जन्मापासून मृत्यूपर्यंतचे हे जे काही सगळे संस्कार आहेत, तर याचं मूळ उद्देश की सातत्यानं आपण भगवंतांचं स्मरण करू शकतो. तर या दृष्टीने हे संस्कार आहेत. त्याच्यानंतर आपण आपलं जे काही कर्म आहे, नियत कर्म, कोणी काय म्हणतो अध्यापनाचं कर्म करत असेल किंवा जे काही 4 वर्णानुसार काही कर्म आहेत, कोणी क्षत्रिय म्हणून कर्म करत असेल, कोणी वैश्य म्हणून कर्म करत असेल, प्रत्येक ठिकाणी देखील भगवंतांचं स्मरण होणं हे अपेक्षित आहे. की जसं आपण म्हणतो ना की एखादा शेतकरी आहे तर खूप छान भजन आहे की असं नाहीये की शेती सोडली आहे आणि केवळ एका ठिकाणी जाऊन हरिनाम घेतलंय आणि कृष्ण कथा केल्यात, असं नाहीये. तर आपलं नियत कर्म करताना देखील हरींचं स्मरण महत्वाचं आहे. म्हणून तो खूप छान अभंग आपल्याला आपण पाहू लसूची मिरी जर साधा काम करताना त्यांनी केले. पूर्वीच्या काळी त्यावरती जेव्हा किती सुंदर असे भेटला म्हणजे जात्यावर कुंभार काम करत त्याच्यासाठी किती सुंदर आहे. त्या चाकावर ते मातीला आकार, विठ्ठला तू वेडा तू, माती आणि उजेड वारा तूच पसारा, आभाळ मग आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार, विठ्ठला तू वेडा कुंभार. तर म्हणण्याचा काय उद्देश आहे की आपल्या संतांनी ज्या काही रचना केलेल्या आहेत, तर त्यांनी देखील प्रत्येक ठिकाणी विठ्ठलाचं स्मरण केलेलं आहे, हरींचं स्मरण केलेलं आहे, श्रीकृष्णांचं स्मरण केले, की असं नाहीये की काम सोडलेलं आहे आणि केवळ हरी काय म्हणतो आपण की संन्यास वृत्ती की राहिले नाही बस नाहीये. तर ही त्यांनी या सगळ्या भगवंतांना स्मरण, जेव्हा आपण सातत्य भगवंतांना स्मरण आहे, तर तेव्हा अंतसमयी आपल्याला थोडी आशा आहे, आपल्याला भगवंतांचं स्मरण होईल. काल माताजींनी सांगितलं तसं जरी आपल्याला आपला प्रयास संपूर्ण की भगवंतांचं, परंतु ते शक्य नाही झालं, भक्तीमध्ये आपल्याला की जरी नाही शकता नाही तर त्या भक्ताचं स्मरण मी स्वतः अर्थातच त्या भक्ताला
पुन्हा मध्ये माझ्या प्रेमामध्ये ती मी पुन्हा एकदा लाव अशा त्या गोष्ट असली जे स्मरण केव्हा होईल चांगल्या पद्धतीने श्रवण हरिबोल ब्रेक होतोय का आवाज? हरिबोल. हा. तर जेव्हा आपण थोडा ब्रेक होतो. जर खूप प्रॉब्लेम आला तर मला म्हणजे एक 2-3 मिनिटं. जेव्हा आपण स्मरण्याचं ठरवतो तेव्हा आपल्याला सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे श्रवण. त्यामुळं श्रवण ही सगळ्यात बेसिक किंवा सगळ्या गोष्टींचा पाया आहे. तर जेव्हा आपण चांगलं श्रवण करू तेव्हाच आपण स्मरण चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे जेव्हा आपण श्रवण केलेलं आहे की भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की पाण्याची चव म्हणजे मी आहे. तेव्हा मग आपल्याला स्मरण काय होईल पाणी पिताना की हे जे पाणी मला छान गोड लागतंय तर हे हा जो रस आहे तो म्हणजे भगवंत आहे. कारण ते आपण श्रवण केलेलं असतं. त्यामुळं श्रवण ही मुख्य किंवा पहिली पायरी आपण कुठल्याही क्षणी सोडता कामा नये. त्यामुळं जेव्हा आपण हरिनाम जप करतो तर तो जप करणं म्हणजे आपण तोंडाने म्हणणं हे अपेक्षित नाहीये, तर आपण कानांनी तो हरिनाम श्रवण करणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे श्रवण हा मुख्य पाया आपण कुठल्याही क्षणी सोडणं अपेक्षित नाहीये. ते जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने त्याला धरून ठेवू तेव्हा मग आपण बाकीच्या ज्या नवविधा भक्तीच्या ज्या पायऱ्या आहेत तर त्या पायऱ्या आपण खऱ्या अर्थानं त्या पायऱ्या आपण एक 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 करून गाठू शकू. आणि या श्लोकार्थ केला म्हणू शकतो की अशा पद्धतीने आपण ही संन्यस्त वृत्ती ही सिद्धी जी आहे. कारण सिद्धी म्हणजे काय किंवा ब्रह्मज्ञान किंवा आत्मसाक्षात्काराचं ज्ञान म्हणजे काय तर केवळ प्रत्येक गोष्ट भगवंतांशी कनेक्ट करणं याच्या वरती अजून काहीच नाहीये. हीच सर्वोच्च पायरी आहे. तर सगळ्या ठिकाणी भगवंतांना पाहणं हे जर आपण करू शकलो तर आपण कुठल्याही अन्य सिद्धींपेक्षा ही परमोच्च सिद्धी किंवा योगाची ही परमोच्च अवस्था आपण प्राप्त केली आहे असं आपण समजू शकतो. तर त्या दृष्टीने आपण चांगल्या श्रवणाने आपण सुरुवात करण्याचा प्रयत्न करूयात की जेणेकरून आपण दिवसाच्या कुठल्याही काळामध्ये असू देत किंवा पूर्ण आपल्या जीवनाच्या कुठल्याही काळामध्ये असू देत किंवा आपल्या व्यवसायाच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये असू देत किंवा अन्य जे काही परिस्थिती आहे आपल्या आजूबाजूला तर कुठल्याही अवस्थेमध्ये आपण असू देत आपण परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न करणार नाही. तर प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण भगवंतांचा हात आपण पाहू शकतो आणि भगवंतांचा आश्रय आपण घेऊ शकतो. तर हे जर आपण केलं तर खऱ्या अर्थानं आपलं जे उद्दिष्ट आहे तर त्या उद्दिष्टाकडे आपण खऱ्या अर्थानं वाटचाल करू शकतो. तर अशा प्रकारे या श्लोकाचा अर्थ समजून
किंवा त्या चर्चा करण्याचा प्रयत्न केला. जर ह्याच्यामध्ये जर कुणाला काही प्रश्न असतील किंवा काही चुकलं असेल तर नक्की सांगा. हरे कृष्ण. हरी बोल माताजी, दंडवत प्रणाम. नेहमीप्रमाणेच खूप सुंदर क्लास दिलाच माताजी. थोडासा शेवटी शेवटी break झालेला. खूप आवाज ब्रेक झाला का हो? थोडासा होत होता थोडं. ते संस्कार बरं. सांगितले ना तुम्ही सगळे हा, त्याच्यानंतरच. हो का? हो हो. छान बरं. झालं. तर मग अर्थ लागला की नाही धन्यवाद. म्हणजे मला? नाही प्रिवियस लागला, पण नंतर नंतर थोडं ओके ओके ओके. बाकीच्या सॉरी अनम्यूट बरं का. केलंय आपण. नाही नाही असं नाही. ठीक आहे, चालेल. कारण मला जेव्हा तो मेसेज पाहिला ना मी, तेव्हा हार्डली एक 2-4च मिनिटं राहिलेले. त्यामुळे म्हटलं हा, की हा. तेवढ्यासाठी आता नको हे करायला. हम्म. चालेल. हा माफ करा, थोडस टेक्निकल प्रॉब्लेम आला. नाही 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 माताजी. नाही माताजी, तुम्ही जे संतांचं सांगत होता ना दैनंदिन जीवनामधलं, हा, तर ते थोडं मिस झालं की कशा रीतीने ते संत महात्मे अशा दैनंदिन क्रिया करताना देखील प्रत्येक गोष्ट भगवंताशी कनेक्ट करत होते. ते जे हो तुम्ही हो बोलत हो. होता ना संतवाणी, ती मिस झाल्यामुळे थोडस जरा वाईट वाटतंय. तुम्हाला आत्ता सांगता अच्छा. येत असली तरी सांगू शकता, तसं काही नाही. आता आवाज येतोय छान. उद्या आपण ऐकूच म्हणा संतवाणी. थोडस मी त्यांचं चोरलं म्हणू शकतो आपण. छान झालं, छान झालं म्हणजे माताजी. जसं चैतन्य आपण म्हणलं ना महाप्रभूंचं खूप की, छान सांगितलं. जसं आपण म्हणलं ना की शेती करताना देखील आपण भगवंतांना स्मरण करू शकतो. की ते कांदा हम्म. मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची हा. कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, ऊस हम्म. गाजर रताळू अवघा झालासे झोपाळू, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावता ह्याने हम्म. केला मळा, विठ्ठल पायी गोवीला गळा. म्हणजे कर्म काय केलं तर सावता ह्याने केला मळा, पण हम्म. विठ्ठलबाई गोवीला गळा. छान किंवा कुंभार काम करताना देखील फिरत्या चाकावरती देती मातीला आकार, विठ्ठला तू विडा कुंभार. छान. जात्यावरती पण देखील करताना हम्म. खूप छान ऍक्च्युली आपल्या ह्या म्हणजे सगळ्या गोष्टी मागे पडल्यात. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुकाने ये रे बा विठ्ठला. म्हणजे गृहिणी देखील किती छान पद्धतीने हम्म. सगळ्या हम्म. गोष्टी. आपण साधं पाळणा घालताना देखील खूप छान हे करतो ना. तर हो. या खरं तर परंपरा परत एकदा पुनरुज्जीवित होणं खरंच गरजेचं आहे. कारण तिथं सगळीकडे आपल्याला हरींचं कीर्तन भजन अशा स्मरण. पद्धतीने स्मरण होऊ शकतं. येस माताजी, खूप छान सांगितलं. आणि थँक्यू माताजी, तुम्ही पुन्हा उच्चार केल्यामुळे खूप आनंद वाटतोय. नाही तर ते ब्रेक होत होत थोडं ब्रेक होतो. थोडं. हा हा. छान सांगितलं माताजी. थँक्यू. थँक्यू थँक्यू माताजी. प्रयत्न केला. कारण आता नाही कसं खूप आहे छान आहे. शेवट होत आलाय आणि म्हणजे काय आपण सांगू शकतो ह्याचा थोडासा विचार करायला लागतो की, कारण आता बरोबर आहे. सगळ्यांना सगळं माहिती हो. खरं तर भगवत. नाही पण अजून खोल तर म्हणजे टुवर्ड्स म्हणतो द ना आपण एंड खोल अजून तरी तसं श्रवणाचं महत्व, श्रवणाचं महत्व. सगळ्यांचं कौतुक वाटतं. तरी मोठ्या संख्येने खरं कौतुक. येस, चालेल. अनम्यूट झालंय का? हो. हरे कृष्ण. झालंय. हो प्रणाम झालं माताजी. माताजी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू माताजी. थोडंसं रेकॉर्डिंग थँक्यू. ऐकायला लागेल, जरा उशिरा जॉईन झालेले आणि शेवटी जरा हे होतं, पण श्रवणाचं महत्व मला पण मिळालं. येस. हो, श्रावणाचं. दंडवत प्रणाम.